जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीबेल या ठिकाणी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीनं जीवन परिवर्तन केंद्र उभारण्यात आलं असून या केंद्रात विद्यार्थ्यांना 7 दिवस मोबाईल विना राहून शेती, व्यायाम आणि जीवन मूल्यांचे धडे दिले जाणार आहेत। या केंद्राचं उद्घाटन योग गुरु बाबा रामदेव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड आदी मान्यवर उपस्थित होते। आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुमच्या हे मोठं वैभव आज तुम्ही उभा केलेला आहे, याची सुरुवात झालेली आहे, काय सांगाल? मला एवढं सांगावं वाटतं की हे जे काही सेंटर आहे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन हा हायर एज्युकेशन सिस्टीम मधला हा भारतातला हा पहिला प्रयोग आहे की 7 दिवस मुलांना त्यांचे मोबाईल घेतले जातात, शेतीविषयी, स्पोर्ट्स विषयी, खाण्यापिण्याच्या सवयींच्या विषयी आणि नेशन बिल्डिंगच्या विषयी त्यांच्या मनामध्ये प्रॅक्टिकल रूपाने आपल्याला त्यांना कसं शिकवता येईल ह्याच्यासाठीचा हे सेंटर आहे, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर बोरीबेल गावामध्ये, दौंड तालुक्यामध्ये, इथं हे पुण्यामध्ये झालेला आहे। आणि हा मला असं मुद्दाम सांगावं असं वाटतं की सगळ्या टेक्निकल इन्स्टिट्यूशन देशातल्या, फिलॉसॉफीच्या सगळ्या हायर एज्युकेशनच्या संस्था, 19 ते 20 वयोगटाची ही मुलं या पूर्ण प्रोसेस मधनं त्यांनी जाणं, मला असं वाटतं की एक फार महत्वाचा असा एक सक्सेसफुल एक्सपेरिमेंट आम्ही गेल्या 1-2 महिन्यामध्ये अनुभवला। आज ह्याचं उद्घाटन स्वामी रामदेवजी आणि माननीय कृषी मंत्री देशाचे शिवराज सिंग चौहानजींच्या हस्ते झालं आणि आदरणीय विश्वनाथ कराड सर MIT शिक्षण संस्थेचे प्रमुख त्यांनी याला आशीर्वाद दिलेले आहेत। पण सगळ्यात महत्वाचा विषय मला सांगावा असं वाटतो की हे 5 पिलर प्रमुख रूपाने जे आपण ह्याच्यामध्ये टीम बिल्डिंग, लिडरशिप, ऍग्रिकल्चर अँड नेचर, स्पिरिच्युअलिटी आणि पीस। एखादा माणूस स्पिरिच्युअल खूप चांगला आहे, आध्यात्मिक खूप आहे, पण त्याचं शारीरिक बळ नाही, काय करणार? एखादा शारीरिक दृष्ट्या खूप बळकट आहे, त्याला आध्यात्मिक बैठक नाही, त्याला अध्यात्माचं स्वरूप नाही, तर तो बिन लादेन पण होऊ शकतो। त्याच्यामुळे अध्यात्म आणि शक्ती दोन्हीचा समन्वय पाहिजे हा विचार प्रामुख्याने ह्याच्यामध्ये आहे। आणि तुमचं देशाच्या प्रतीचा तुमचा आदर, देशाच्या प्रतीचा तुमचा बिलॉंगिंगनेस वाढावा आणि त्यातनं उद्या वेगवेगळ्या प्रकारची संशोधनं पुढे यावी, मोठमोठे शोध विद्यार्थ्यांना लागावे। जसा एखादा शेतकरी बंधू, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा शेत जमीन आपण जेव्हा साफ करतो, स्वच्छ करतो, जेव्हा त्याच्यामध्ये पेरतो, शेतकऱ्याच्या भाषेत बोलायचं झालं तर तेव्हा जे पीक येतं ते सुंदर येतं, पण मशागत न करता कुठली शेती जर केली तर त्यातनं काय उगवतं तुम्हाला माहिती आहे। तशा प्रकारे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटर हे विद्यार्थ्यांच्याकडे तुम्ही तसं पहा, जर आपण शेती ह्याची मशागत विद्यार्थ्यांची या रूपाने जर झाली, हे जे काही 5 प्रमुख पिलर लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचे जे आपण ठरवलेले आहेत, तर ह्या पूर्ण प्रोसेस मधून मुलं जर गेली तर उद्या ते चांगले शास्त्रज्ञ होतील। मेकॅनिकल, पॉलिमर, पेट्रोलियम इंजिनिअरिंग, इकॉनॉमिक्स, लॉ, कुठल्याही क्षेत्रामध्ये उद्या जेव्हा ते कामं करतील, एरोनॉटिक्स इंजिनिअरिंग असू नाही तर कुठलंही क्षेत्र, जसं मशागत केलेल्या जमिनीमध्ये चांगलं उत्पन्न येऊ शकतं, तर तशा प्रकारे देशाचं एक चांगल्या प्रकारचं परिपूर्ण असं युवक आपण ह्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशन सेंटरच्या माध्यमातून देशामध्ये घडू शकतो।
एवढा मी इथं विश्वास व्यक्त करतो आणि खूप चांगला मेसेज आहे. भारतभरामध्ये सगळ्या शिक्षण संस्थांनी हे आपण घेऊन पुढे गेलं पाहिजे असं माझं मत आहे. येस खूप खूप धन्यवाद. येस थँक्यू सर.